नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तयारी करून आम्ही आता चाललेलो आहोत आमच्या गावाला। आता आमचं गाव कुठलं आहे हे तुम्हाला पुढं हळूहळू समजतच जाईल की आम्ही नेमकं आमच्या कुठल्या गावाला चाललेलो आहोत। ते गावाकडे एक महत्त्वाचं काम आहे आणि एक पेशंट आहे, म्हणजे माझी आई गाडीवरून पडलेली, तिलाही बघायला जायचं होतं, त्यामुळे आम्ही चाललेलो आहोत। आता आम्ही गाडीत बसून चाललेलो आहोत। मध्येच 2-3 कामं होती, तीही कामं करत जायची होती। ही कागलची लक्ष्मी आहे। ही लक्ष्मीचं मंदिर खूप छान आहे आणि शांत वातावरण आहे। कधीही आम्ही आमच्या गावाकडून कोल्हापूरला वगैरे येताना कागलचं दर्शन घेऊनच जातो, कारण आम्ही आता पुढे निपाणीत राहतो, त्यामुळे निपाणी ते गाव या दरम्यान प्रवास करत असताना कागलच्या लक्ष्मीचं दर्शन, कितीही परिस्थिती काही असलं तरीसुद्धा आम्ही कागलच्या लक्ष्मीचं दर्शन आवर्जून घेऊन जातो। त्यानंतर आता आम्ही आमचं कोल्हापूरमध्ये काम होतं म्हणून कोल्हापूरमध्ये आलेलो आणि सायबरवरून आता आम्ही उचगाव मार्गे NH4 हायवेला जाणार आहोत। जाताना भूक लागलेली आणि शिजवलेली कणसं दिसलेली, त्यामुळं कणसं खाण्यासाठी घेतलेलं आहोत। ही आमची ओवी आता कणसं खात आहेत आणि त्याचबरोबर तिचं मोबाईलमध्ये बघणंही चालू आहे। वाटेत जाताना आम्हाला भरपूर अशी आषाढी एकादशीला चाललेली दिंडी दिसलेली होती। भरपूर वारकरी जाताना दिसलेली होती। त्यांचं अभंग भजन गात ते चाललेली होती। इथं पुढं आल्यानंतर आम्हाला ही पंचगंगा नदी दिसली। पंचगंगा नदीची पाण्याची पातळी एकदम कमी आहे। पाऊसच पडलेला नाही, त्यामुळे नदीत पाणी खूप कमी आहे। नाहीतर ही मोठी झाडं दिसतात तिथपर्यंत पाणी, तर नदीला पूर येतो, पण ह्या वेळेस पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं नदीला हे पाणी खूप कमी प्रमाणात आहे। त्यानंतर आता आम्ही आमच्या गावाकडच्या हायवेला लागलेला आहे। हायवे एकदम मोठा झालेला आहे आणि रस्तेसुद्धा चांगले आहेत, त्यामुळे आम्ही आमच्या गावाला 2 ते 2.5 तासात आरामशीर पोहोचलो। ज्यावेळेस हायवेला लागलो त्यावेळेस पाऊस नव्हता, पण जसं आम्ही आपल्या गावाच्या दिशेने जायला लागलो तसं पावसाचं प्रमाण वाढायला लागलं आणि पावसाला सुरुवात झाली। मग पावसाचा आनंद घेत आम्ही गावाकडे निघालो। एके ठिकाणी आम्हाला हे चित्र दिसलं, सिंह आपल्या फॅमिलीची वाट बघत, आपल्या मुलांची वाट बघत थांबलेला आहे। राजा हा राजा असतो, ते आंबेवाडी मला वाटलं ना आंबेवाडी म्हणताय, आणि ते चित्र आम्हाला खूप आवडलं म्हणून आम्ही कॅप्चर आंबेवाडीच्या ह्याच्यातलं ते प्रत्येक ठिकाणी आम्हाला जागोजागीच्या वारकऱ्यांची दिंडी भेटत होती आणि त्या पावसातही दिंडी वारकरी पायी चालत दर्शन घेत होते। आता हे चित्र बघा, बारीक नजर केली तर मायक्रोस्कोप खाली बघितल्यानंतर जसे जे विषाणू पळतात तसे ते दिसत आहे। आणि हे टायमिंग 18:18 आणि 18 जुलै 18:18 असं दिसलं म्हणून कॅप्चर केलेलं आहे। प्रवास एन्जॉय करत होतो, गप्पा गोष्टी करत होतो। ते ओढीनं खाल्ले तर कणीस बाहेर कुठं टाकायचं म्हणून तसंच गाडी ठेवलेलं, घरी गेल्यानंतर जनावरांना खायला येईल। जसं आम्ही पुढं आलो तसं वातावरण एकदम शांत झालं, पाऊसही कमी पडायला लागलो। वाटेत येतानाही माझी मैत्रीण भेटलेली, तिलाही घरी घेऊन आलो, थोड्याशा गप्पा मारल्या, तिची ओटी भरली। हे जे हळदी कुंकू लावतं हे ते माझ्या भावाची बायको आहे। महिनाभरापूर्वीच त्यांचं लग्न झालेलं होतं। आता घरच्या लक्ष्मीच्या हातानेच मानपान म्हणून तिच्या हाताने हळदी कुंकू लावून ओटी भरण्यात आली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि छान